नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडिया एक्सिम बँक अंतर्गत नवीन एक 2024 ची रिक्रुटमेंट आलेली आहे. तर या रिक्रुटमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यासाठी व्हॅकन्सी किती असणार आहे, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट किती असणार आहे, त्यानुसार तुम्हाला फी किती लागणार आहे, तुमच्या कास्टनुसार वेगवेगळी फी असते, ती फी किती लागणार असणार आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत ऍप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे, लास्ट डेट कधी असणार आहे आणि त्यानंतर तुमची एक्झामिनेशन कोणत्या तारखेला होऊ शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याविषयी माहिती घेऊयात. डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर ड्राईव्ह फॉर मॅनेजमेंट ट्रेनिंग, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमची जी पोस्ट असणार आहे तर ती मॅनेजमेंट ट्रेनीची असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला पोस्टचं नाव कळलेलं आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट ज्या डेट्स दिलेल्या आहेत तर त्याविषयी माहिती बघूया. शेड्यूल ऑफ रिक्रुटमेंट यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो वेबसाईट लिंक ओपन, म्हणजेच ऍप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे, 18 सप्टेंबर 2024 ला ऍप्लिकेशनला सुरुवात होणार आहे. त्यानंतर लास्ट डेट फॉर अप्लाइंग अँड पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फी, म्हणजे ऍप्लिकेशनला अप्लाय करण्यासाठी लास्ट डेट आणि फी पेमेंट करण्यासाठी सुद्धा लास्ट डेट जी असणार आहे तर ती 7 ऑक्टोबर 2024, म्हणजे 18 सप्टेंबरला सुरुवात आणि 7 ऑक्टोबर 2024 ला लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर टेंटेटिव्ह मंथ्स ऑफ रिटर्न एक्झामिनेशन, तुमची जी एक्झामिनेशन होणार आहे रिटर्न एक्झामिनेशन तिची डेट जी असणार आहे ऑक्टोबर 2024 ला तुमची, म्हणजेच लास्ट डेट संपल्यानंतर लगेच तुमची एक रिटर्न एक्झामिनेशन होऊ शकते. त्यानुसार तुम्हाला तुमचा स्टडी प्लॅन करायचा आहे. तर आता हे टेंटेटिव्ह डेट्स आहेत ते पुढे मागवू शकतात, परंतु त्याच डेट समजून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती बघूयात. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी कास्ट वाईज ज्या व्हॅकन्सी आहे तर त्याची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ व्हॅकन्सी फॉर द रिक्रुटमेंट ऑफ द मॅनेजमेंट ट्रेनी ऑन द डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस. बघा विद्यार्थी मित्रांनो आपली जी पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनी म्हणजे एमटी ची पोस्ट असणार आहे बँकिंग ऑपरेशनर्स यामध्ये. युआर कॅटेगरीसाठी बघा 22 जागा असणार आहे. त्यानंतर एससी कॅटेगरीला 7 जागा, एसटी कॅटेगरीला 3, ओबीसी नॉन क्रिमिनल विद्यार्थ्यांना 13 जागा, ईडब्ल्यूएस ला 5 जागा, पीडब्ल्यूबीडी स्टुडंटला 2 जागा, अशा टोटल 50 जागांसाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे. आता आपण या वॅकन्सी विषयी माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढील माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, तर ह्या पोस्टला ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन जे लागणार आहे तर त्याविषयी माहिती बघूयात. मॅनेजमेंट ट्रेनिंग, त्यानंतर आपल्या ज्या 50 जागा आहेत त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. मिनिमम 60% ॲग्रिगेट मार्क्स, 60% तुम्हाला ग्रॅज्युएशनला असले पाहिजे, फुल टाइम तुमची ही डिग्री असली पाहिजे. त्यानंतर बघा प्लस अजून त्यांनी काय दिलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जे आहे तर ते MBA मध्ये, PG DBA तसेच PG DBM किंवा MMS या कोर्सेसमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असणे गरजेचं आहे. विथ त्यामध्ये स्पेशलायझेशन जे आहे फायनान्स, त्यानंतर इंटरनॅशनल बिझनेस, फॉरेन ट्रेड, फॉर चार्टर्ड अकाउंट CA पोस्ट. त्यानंतर बघा त्यामध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जर शुड बी मिनिमम 2 इयर्स फुल टाइम मध्ये झालेलं असणे गरजेचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएट रिस्पेक्ट टू कोर्सेस म्हणजे त्यामध्ये स्पेशलायझेशन दिलेल्याप्रमाणे असलं पाहिजे, फुल टाइम तुमचं हे पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. त्यानंतर बघा स्पेशलायझेशन फायनान्स विथ मिनिमम 6, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 60% मार्क्स असले पाहिजे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट खाली बघा जे विद्यार्थी कॅन्डिडेट हू हॅव appearing for the final examination in post graduation or chartered accountancy and are expecting their result in their year 2025 are eligible for to apply.
बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असतील किंवा चार्टर्ड अकाउंटच्या लास्ट पेपरला जे असतील विद्यार्थी ते सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. तर बघा हे जे होतं तर ते आपलं इसेन्शियल क्वालिफिकेशन होतं, तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर आता पुढील माहिती घेऊयात विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट. आता एज लिमिट विषयी माहिती घेऊयात. एज लिमिट ॲज ऑन फर्स्ट ऑगस्ट 2024 फॉर मॅनेजमेंट ट्रेनिंग. तर यामध्ये बघा तुमचं मिनिमम 21 इयर असलं पाहिजे, 21, आणि मॅक्सिमम जे आहे 28 इयर असलं पाहिजे. आता यापेक्षा जास्त जर तुमचं एज असेल तर तुम्हाला कास्टनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये स्टुडंट असाल तर तुम्हाला 33 इयर म्हणजे 33 इयर्स पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर जर तुम्ही OBC नॉन क्रिमिनल कॅटेगरीतील असाल तर तुम्हाला 31 इयर पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. जे विद्यार्थी 31 इयर त्यांचा असेल ते सुद्धा विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर PWBD स्टुडंट्स जे आहे तर त्यांसाठी बघा यामध्ये जर तुम्ही PWBD स्टुडंट SC ST कॅटेगरीतील असाल तुम्हाला 43 इयरचं, OBC नॉन क्रिमिनल विद्यार्थी असेल 41, UR EWS कॅटेगरीतील असेल तर 32 इयर पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती बघूयात. यामध्ये बघा आता तुम्हाला ऍप्लिकेशन साठी फी किती लागणार आहे त्याविषयी माहिती बघूयात. ऍप्लिकेशन फी अँड इंटिमेशन चार्जेस नॉन रिफंडेबल 600 रुपीज. तुम्हाला जे विद्यार्थी जनरल आणि OBC कॅटेगरीचे स्टुडंट आहे तर त्यांना 600 रुपये फी लागणार आहे. आणि जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे स्टुडंट आहे, PWBD तसेच EWS कॅटेगरीतील तसेच फिमेल कॅन्डिडेट्स ऑल कॅटेगरीतील ज्या फिमेल कॅन्डिडेट्स आहे तर त्यांना फक्त 100 रुपये फी लागणार आहे. जनरल आणि OBC कॅटेगरीतील मेल स्टुडंट त्यांना 600 रुपये आणि SC ST PWBD EWS अँड ऑल कॅटेगरीतील ज्या फिमेल कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांना फक्त 100 रुपये फी लागणार आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आता जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस विल बी कंप्राइज रिटन टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू. तुमचा रिटन टेस्ट होणार आहे आणि तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे, त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती बघूयात. स्ट्रक्चर ऑफ रिटन टेस्ट. तुमचं जी रिटन टेस्ट होणार आहे तर त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. प्रोफेशनल नॉलेज ऑफ सब्जेक्ट. आता या टेस्ट मध्ये बघा पार्ट 1 मध्ये फायनान्शियल स्टेटमेंट यासाठी क्वेश्चन 1 कंपल्सरी क्वेश्चन असणार आहे. यासाठी तुम्हाला 40 मार्क्स असणार आहे, म्हणजे 40 मार्काचा हा पार्ट फर्स्ट असणार आहे. त्यानंतर पार्ट सेकंड जो आहे अटेम्प्ट एनी 6 आउट ऑफ 8. 8 पैकी तुम्हाला 6 जे क्वेश्चन आहे तर ते सॉल्व्ह करायचे आहे. त्यासाठी 60 तुम्हाला मार्क्स असणार आहे. असे टोटल तुम्हाला 100 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. टोटल ड्युरेशन जे असणार आहे तर तुम्हाला 2.5 तासाचं हा तुमचा पेपर असणार आहे. यानंतर जे विद्यार्थी शॉर्टलिस्टेड होतील त्यांना पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण जी आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशा प्रकारे आज आपण इंडिया एक्सिम बँक अंतर्गत जी डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर ड्राईव्ह फॉर मॅनेजमेंट ट्रेनिंग या पोस्टसाठी जी रिक्रुटमेंट होती तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ह्या पेजवर यावं लागणार आहे. तर या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यावर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड तसेच जे जॉब रिलेटेड व्हिडिओ असतात तर मी त्याची माहिती शेअर करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट्स भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.